ज्या ठिकाणी आम्ही वन स्टॉप सेंटरच्या व्हिजिटला जातो, एक अवेअरनेस कार्यक्रम या माध्यमातून की पीडित महिलांना, अत्याचारित महिलांना किंवा ज्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे असं मदतीचं एका जागेवरती एका छताखाली जर अशा काही सुविधा उपलब्ध होत असतील तर याच्यामध्ये समुपदेशन असेल, आरोग्य सुविधा असतील, त्याचबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स चाचणी करणाऱ्या मुलीला परत एकदा आमच्या प्रोटेक्शन ऑफिसरांच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून तिला परत तिच्या घरी पाठवण्याची सुविधा आणि एकंदरीत कायद्याच्या सगळ्या बाबी या ठिकाणी यांची पूर्तता केली जाते. वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं जातं. आपण पाहतोय आमचे सर्व अधिकारी लोक अतिशय चांगल्या पद्धतीने संबंधित व्यक्तींना ज्यांना गरज आहे आणि मदतीची गरज असताना त्यांना काउन्सिलिंग करणं, मदत करणं आणि पुन्हा एकदा कुटुंब एकत्र आणणं हे काम या समुपदेशनाच्या माध्यमातून करत असतात आहोत. आणि आपल्या माध्यमातून मला माझ्या हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व महिला भगिनींना आवर्जून सांगायचं आहे, विद्यार्थिनींना सांगायचं आहे, त्यांच्यासाठी असलेला टोल फ्री क्रमांक 181 181 हा टोल फ्री क्रमांक आहे. त्याचबरोबर कोणत्याही महिलेला काही अडचण वाटवली तर पोलीस स्टेशनमध्ये आमचा भरोसा असेल आहेच, पण त्या व्यतिरिक्त आमचे समुपदेशन केंद्र आहेत, आमचं वन स्टॉप सेंटर आहे ज्यामध्ये आपण कोणतीही गुन्हा नोंद न करता कायदेशीर चौकटीमधून जाऊन समोरच्या व्यक्तींना, गैरअर्जदारांना समजून सांगणं, त्यांचं समुपदेशन करणं आणि विखुरलेलं किंवा विभक्त झालेलं कुटुंब पुन्हा एकदा संवादाच्या माध्यमातून एकत्र आणणं यासाठी वन स्टॉप सेंटर काम करते. त्यांनी जरूर ज्यांना गरज हवी, ज्यांना मदतीची गरज असेल किंवा काहीतरी सहकार्य हवं तर त्यांनी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवावे. आमचं वन स्टॉप सेंटर सदैव आपल्याला मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे.